भोंदूबाबा अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात यांचा शालार्थ आयडी बोगस असल्याचा आरोप करण्यात आला होता। हे आरोप दिलीप खरात यांनी फेटाळले। एबीपी माझाशी त्यांनी विस्तृत चर्चा केली। अशोक खरातची कोणतीही मदत घेतलेली नाही, आपला शालार्थ आयडी खरा आहे असं त्यांनी म्हटलं। आपल्याकडे सगळे पुरावे असून चौकशी करू शकता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दिलीप खरात आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। नेमकी काय वस्तुस्थिती आहे दिलीपजी, काय वस्तुस्थिती आहे नेमकी या सगळ्या गोष्टीत? सर, या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे, कुठलाही माझा शालार्थ आयडी बोगस नाही आहे। मी 2009 पासून त्या संस्थेवरती काम करतोय आणि विना वेतन काम करतोय। गेली 15 वर्ष मी कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान मला मिळालेलं नाही। त्याच्यामुळे आता 2020 नंतर आम्हाला 20% ग्रँट आलेली आहेत, 2023ला आम्हाला 40% आलेले आहेत, 25 मध्ये 60% भेटले, आता मला 60% पगार भेटतोय। बाकी जे काही आरोप कोणी करत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही एक तथ्य नाही आहे। आता आरोप करताना असा केला गेला की अशोक खरात यांचे तुम्ही भाऊ आहात आणि अशोक खरात आणि केसरकर यांचे जवळचे संबंध होते, त्यामुळे अशोक खरात यांची भावाची मदत घेऊन केसरकरांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला फायदे करून घेतले? नाही, तसलं कुठलंही काही घडलेलं नाही साहेब, तसं कुठल्याही प्रकारचं घडलेलं नाहीये किंवा तुम्ही चौकशी करू शकता तसं असेल तर। हे सगळं तुम्हाला शिक्षण करून इथपर्यंत जो तुमचा प्रवास आहे, जे ग्रँट मिळण्यासाठी काय लढा तुम्ही दिला होता आणि काय नेमकं त्यानंतर घडलं? आम्ही खूप 2009 सालापासून आंदोलन करत होतो ग्रँटसाठी, तर एवढे आंदोलन आम्ही खूप आंदोलन आझाद मैदानावरती केलेले, त्यामुळे त्या आंदोलनातूनच आम्हाला कुठेतरी 15-12 वर्षानंतर ही 20% सुरू झालेले। त्यामुळे त्याच्यामध्ये कुणाचाही असं सहभाग नाही आहे। आमचे सर्व शिक्षक, आमच्या संघटना मिळून आम्ही आंदोलन करून आम्हाला ते मिळालेले 20%। त्यांनी ज्यावेळेस हे मंदिर स्थापन केलं, हे सगळं किती वेळा तुमचा संबंध यायचा? नाही, त्यांच्या वयात आणि माझ्या वयात साधारणतः वयामध्ये, दोघांच्या वयामध्ये साधारणतः 10 वर्षाचा फरक आहे। आणि कधीतरी आम्ही शिवरात्रीच्या वेळेस दर्शनाला मंदिरावरती जायचो। त्या व्यतिरिक्त कधी अशोक खरात नाही, त्यावेळेस नंतर आमचा कधी म्हणजे संपर्क येत नव्हता मधल्या काळामध्ये कुठेच। काय आता आज जे काही समोर येते, काय एक भाऊ म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, वाईट वाटतं सर या गोष्टीचं फार। जे आरोप आमच्यावर केले जात आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही आणि अशोक खरात बाबत ते जरी आमच्या कुटुंबाचे असले तर आज प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जे असेल ते सत्य जनतेसमोर येईलच, यात आम्हालाही त्यात कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया द्यायची नाही, त्यांनी स्पष्ट केलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, सिन्नर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।